दादासाहेब खिंडकर आता पोलिसांना शरण आलेला आहे। तर धनंजय देशमुख यांचे साडू म्हणजे दादासाहेब खिंडकर सध्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। खिंडकर पोलिसांना आता शरण आल्याची ही दृश्य पाहायला मिळतात। धनंजय देशमुख यांचे साडू आहेत दादासाहेब खिंडकर आणि आता ते पोलिसांना शरण आलेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून दादासाहेब खिंडकर यांचे काही व्हिडिओ समोर येतात। यामध्ये तरुणाला मारहाण बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ आला आणि त्यानंतर ते मोठ्या अडचणीत आले। हा व्हिडिओ जुना आहे आणि आपल्याच एका ओळखीच्या तरुणाला अशा प्रकारे मारहाण केल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। विकास माने आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। विकास, दादासाहेब खिंडकर आता अशा प्रकारे पोलिसांना शरण आल्याच्या दृश्यांमध्ये दिसते, काय नेमके तपशील आहेत? दादा खिंडकर आहे, त्याच्यावर एका घरावर हल्ला करणे, एका व्यक्तीला मारहाण करण्याचा सुद्धा आरोप आहे आणि त्याला आता सरेंडर केलेलं आहे। तरी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय। दादासाहेब खिंडकरला आता पोलिसांनी ताब्यात घेतले। खिंडकरवर गुन्हा दाखल झालेला आहे। तरुणाला बेदम मारहाण करण्या प्रकरणामध्ये हे सगळं प्रकरण पुढे आलेलं होतं। एका व्हिडिओ नंतर व्हायरल झाला होता हा व्हिडिओ। तर दादासाहेब खिंडकर आता पोलिसांना शरण आले आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। तरुणाला मारहाण केल्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांना शरण आले। विकास माने आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी तपशील जाणून घेऊया। विकास, आपण आता थेट लाईव्ह दृश्य पाहिली, दादासाहेब खिंडकर पोलिसांना शरण आल्याची काय नेमके तपशील आहेत? पण निश्चित दादा खिंडकर जो आहे तो धनंजय देशमुख यांचा साडू आहे आणि आपण पाहिलं असेल की काल त्याचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता आणि त्या व्हिडिओच्या नंतर त्याच्यावरती पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये 307 नुसार गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे आणि त्यानंतर तो सध्या आता LCBला म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेला हजर झालेला आहे। ठीक, आपण तोपर्यंत प्रेक्षकांना ही माहिती सांगूया। दादा खिंडकर हा आता पोलिसांना शरण आलाय। धनंजय देशमुख यांचा साडू आहे आणि कालपासून व्हिडिओ दादा खिंडकरचे काही व्हायरल होत होते। यामध्ये तरुणाला मारहाण केल्याचं हे सगळं प्रकरण होतं। अमानुष मारहाण केली होती आणि या संदर्भात दादासाहेब खिंडकर आणि त्याच्या साथीदारांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यानंतर एक गाडी तोडफोडीचं सुद्धा प्रकरण पुढे आलेलं होतं। मात्र हा व्हिडिओ माझा नाही अशा प्रकारे खंडन केलं होतं। मात्र या तरुणाला बेदम मारहाण करतानाच्या व्हिडिओमध्ये मात्र दादा खिंडकर दिसत होता आणि त्यामुळे हे प्रकरण जुनं आहे, आपल्या ओळखीतलं आहे अशा प्रकारे सारवासारव करताना दादा खिंडकर दिसत होता। मात्र आता दादासाहेब खिंडकर पोलिसांना शरण आलाय आणि या प्रकरणामध्ये आता पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे। बीडमध्ये टोळक्यानं मारहाण करण्याच्या अनेक घटना वारंवार घडतात आणि बीडचं हे सगळं प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वेगवेगळी वळणं या प्रकरणाला लागली। तर यामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ असलेले धनंजय देशमुख सातत्यानं आपण माध्यमांसमोर पाहिले। या धनंजय देशमुख यांचा साडू आहे दादासाहेब खिंडकर आणि आता त्याच्यावर गुन्हा दाखल आहे पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये। तेव्हा आता तो पोलिसांना शरण आलेला आहे। आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया। विकास, कशा पद्धतीने आता हा तपास होणार आहे? कारण खिंडकरच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ जुना होता, ओळखीतला तो तरुण होता, कौटुंबिक प्रकरण होतं, असं अनेक गोष्टींनी सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला होता आणि आता पोलिसांना तो शरण आलाय। काय काय नेमक्या सगळ्या मधल्या घडामोडी घडल्यात? आपण बघतो की स्थानिक गुन्हे शाखेने जे आहे त्या संपूर्ण घटनेमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला खरं तर शरण जाण्याच्या पूर्वी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दादा खिंडकर याला आणलं गेलेला आहे। जो गुन्हा दाखल झालेला आहे, मारहाणीचा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेला आहे। रात्री उशिरा ही संपूर्ण घटना जी आहे या प्रकरणामध्ये हा गुन्हा जो आहे तो नोंद झालाय। आता मात्र पोलीस अधीक्षक जे आहेत ते देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये माहिती घेणार आहेत। दादासाहेब खिंडकर याची चौकशी देखील केली जाणार आहे आणि त्यानंतर जे पिंपळनेर पोलीस ठाणे आहे त्या पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये त्याला त्या ठिकाणी घेऊन येणार आहे। अगदी तसंच दादासाहेब खिंडकरची दुसरी ओळख म्हणजे धनंजय देशमुख यांचा साडू आहे आणि त्यामुळे निश्चितच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय देशमुखांना सातत्यानं आपण बाजू मांडताना पाहिलं। त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीमुळे दादासाहेब खिंडकरच्या पोलिसांना शरण येण्यामुळे या काही गोष्टींवर काही परिणाम होणार आहे का विकास याचा?
प्रामुख्याने आपण एक गोष्ट पाहू शकतो की खरं तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर अनेक लोकप्रतिनिधींचे जे काही व्हिडिओ आहेत खरं तर ते जुने असले तरी ते व्हायरल होताना पाहायला मिळतात आणि अशामध्येच 3 लोकप्रतिनिधींच्या निकटवर्ती यांचे व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर दादासाहेब खिंडकर जो आहे त्याचा देखील एक मारहाणीचा जो व्हिडिओ आहे तो काल दिवसभर सोशल माध्यमावरती व्हायरल झाला होता आणि त्याची दखल जी आहे ती पोलीस अधीक्षक जे आहेत नवनीत कावत त्यांनी घेतली आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे आणि आता त्याला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणलं गेलेलं आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती देखील आता सुरुवात झालेली आहे. अगदी खरं तर हे सर्वच जण कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाशी निगडीत आहेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये बीडमध्ये ज्या प्रकारे एक टोळी युद्ध दिसलं किंवा मारहाणीचे जे काही प्रकार दिसले आणि त्याचे जे व्हिडिओज येत आहेत त्यामध्ये दादासाहेब खिंडकरचा हा व्हिडिओ पुढे आलेला होता आणि त्यामुळे निश्चितच तो आता सध्या अडचणीत आहे. आता काय नेमकं पोलीस अधीक्षक कारवाई करता आहेत पुढे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढच्या कारवाई संदर्भात विकास काय नेमकं सांगण्यात येत आहे, कशा प्रकारे आता हे सगळे पुढे चौकशी होणार आहे? तर हा दादा खिंडकर आहे, याच्यावरती एका घरावर हल्ला करणे, एका व्यक्तीला मारहाण